आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून उभारलेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर 7 मध्ये विविध प्रकारे विद्यार्थ्यांना योगेंद्रदादा थोरात नेहमीच मदत करत असतात. यावर्षीही बालवाडीच्या 153 मुलांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या वैयक्तिक खर्चातून गणवेश वाटप करण्यात आले. मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर उर्वरित बाकी विद्यार्थ्यांना 2 दिवसात गणवेश देणार असल्याचीही माहिती माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिली आहे. काही लोक शाळा नंबर 7 विषयी चुकीची माहिती पसरवून पालकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अफवा पसरवणाऱ्यांनाच लोकांनी ऐकू नये. मी गरिबांच्या मुलांसाठी नेहमी काम करत होतो आणि नेहमी काम करत राहणार आहे, असंही योगेंद्र थोरात असा पलटवार टोला माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी लगावला. यावेळी भाजपा नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे, महिला व बाल कल्याण सभापती बानू जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, फारुख जमादार, भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, माजी नगरसेविका स्वाती पारधी, अभिजित आठवले सर, सौ रामेश्वरी योगेंद्र थोरात, नितेश वाघमारे, प्रमोद नाईक, भीमराव बेंगलोरे, मुख्याध्यापिका अमृता उबाळे, शिक्षक युवराज हुलवान सर, अश्विनी खोत मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनुराधा गुजर आणि सर्व बालवाडी शिक्षिका व इतर सदस्य यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा क्रमांक 7 नंबर सेमी इंग्लिश स्कूल ह्या शाळेमध्ये जे नवनिर्वाचित विद्यार्थी, छोटे बालवाडीतले विद्यार्थी, त्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला. या कार्यक्रमाला ह्या शाळेचे करते करवते सगळेच असणारे आमचे योगेंद्र थोरात इथं उपस्थित राहिले आहेत, जामदार इथं उभं राहिलेले आहेत, कांबळे इथं उपस्थित आहेत, आमच्या भाभी आहेत तिथं, बानू चाची मुसा मुजावर इथं उपस्थित आहेत, ते जमादार, महिला बाल कल्याण सभापती उज्ज्वलाताई कांबळे, नगरसेविका फारुख भाई जामदार, महेश कांबळे, नितेश कांबळे, स्वातीताई पारधी इथं उपस्थित आहेत, भीमराव बेलगरे, राजश्री थोरात, सर्व शिक्षक इथं सगळे उपस्थित आहेत. आणि हा सुंदर कार्यक्रम लहान मुलांना, विद्यार्थ्यांना एक गणेशोत्सवाचा कार्यक्रम इथं झालेला आहे. ही शाळा तशी 0मध्ये ही बंद पडलेली शाळा होती, पण योगेंद्र थोरात त्यावेळी इथं नगरसेवक होते, त्यावेळी त्यांनी ही शाळा लक्ष दिलं. त्यामध्ये नगरपालिकेचा काय फंड असेल, माझ्याकडून काय फंडिंग केलं, पण ही आज शाळा वरचा फ्लोअर एअर कंडिशन झालेलं आहे. अशी शाळा नगरपालिकेची कुठंच नाही आहे. ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं राहणारे सगळे लोक कामगार वर्ग आहे, गोरगरीब वर्ग आहे, आणि त्यांच्यासाठी शाळा ही खूप फायद्याची ठरली गेली. आज जवळजवळ 450 पट ह्या शाळेचा आहे, आणि हा पट कुठल्याच शाळेत दिसत नाही आहे. प्रायव्हेट शाळेत पण पट दिसत नाही, पण ह्या शाळेमध्ये सो क्वेश्चन येणारी मुलं, आज 111 मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे. लहान मुलं येतात, त्यांना युनिफॉर्म वाटला गेला. हे मोठं काम आहे, आणि हे मोठं काम योगेंद्र थोरात करतात. योगेंद्र थोरांच्या भावनेतून असं आलं की मी इथं पडलो, हरलो, पण मी सांगेन की आमचे जे जिंकून आलेले नगरसेवक आहेत, तसेच हारलेले नगरसेवक पण ते आमच्यासाठी जिंकलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या वॉर्डमध्ये आम्ही कुठेही पैसे कमी आणि विकासाला कुठं कमी पडून देणार नाही. ह्या माध्यमातून ह्या शाळेचा खूप चांगला डेव्हलपमेंट केलं. इथला ह्या वॉर्ड क्रमांक 20चा विकास खूप चांगला केलेला आहे. जे बाकीच्या वॉर्डमध्ये पण एवढा विकास नाही, तेवढा विकास इथं केलेला आहे. रस्ते असतील, बौद्धविहार बांधलं गेलं, आणि बऱ्याच रस्ते केले, झाडं लावली, पाण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था इथं केल्या गेल्या. आणि असा एक जाणता नेता इथं असताना देखील त्या जनतेने किंवा काही कारस्थान घडली, त्यामध्ये त्याला अपयश आलं. पण अपयश आलं हे आम्ही मानत नाही आहे, कारण कर्तृत्व काम हे शेवटी जय मिळवून देतं. त्या पद्धतीने योगेंद्र थोरांनी आपली कामाची पकड आहे तशीच ठेवावी, आणि निश्चित ह्या जनतेला वाटलं पाहिजे की आपण चुकीचं केलं, आपण दुरुस्त करायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्त मलाही इथं बोलवलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळा नंबर 7साठी जे मोठ्या मुलांना असतील, लहान मुलांना असतील, युनिफॉर्मची ऑर्डर दिलेली आहे, आणि स्वखर्चातून दरवर्षी करायचा पायंडा आहे. महापालिका पण यावर्षी देत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. महिला बाल कल्याण सभापती ज्या होत्या त्यांना आम्ही विनंती केली, तेही देत आहेत. पण मी दरवर्षीप्रमाणे माझ्या स्वखर्चानं मान्य खाडेसाहेब असतील, आमच्या सभापती जमादार मॅडम असतील, यांच्या हस्ते आम्ही आज ते कार्यक्रम
आवरलेला आहे आणि 153 मुलांना आज आम्ही बालवाडीचा ड्रेस दिलेला आहे. यापुढे पण आमची शिक्षणासाठी हे सेवा चालू राहील. शाळा नंबर 13लाही 22 लाख रुपयाचा निधी मी नगरसेवक असताना दिलता. शाळा नंबर 25साठी 35 लाख रुपये दिलेले आहेत. घाटावरची शाळा नंबर 20 ही 2दा पुरात बुडाली होती, 2दा नवीन केली. आणि आपली 11 नंबर शाळेत तुम्ही गेला तर जवळजवळ 22 लाख रुपये तिथं निधी दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या शाळांकडे प्रामुख्यानं माझं लक्ष होतं. रस्ते, गटारी, पाण्याची सोय करत असताना शाळांचाही विकास मी नगरसेवक असताना झालेला आहे. आणि आता आमचं सरकार आहे, पालकमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे आहेत आणि महापौर आमचे आहेत, सगळे आमचे सहकारी आहेत. 7 नंबरचे असतील, 4 नंबरचे असतील, यांच्या माध्यमातून विकास होत राहणार. आणि जे लोक वावड्या शिक्षणाच्या संदर्भात उडवतात त्यांना मी उत्तर देईनच. मात्र त्यांच्या शेजारच्या स्वतःच्या शाळा बंद पडत असल्यामुळं काही जणांना थोडा त्रास होतो, पण तो त्रास त्यांना कायमच सहन करायला लागणार आहे. कारण या गोरगरिबांच्या शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणाऱ्या शाळा कधीही बंद पडणार नाहीत.